हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमच्या भाऊच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे ब्लॉग विथ हर्ष. आणि आज ब्लॉग बनवण्याचा मुद्दा आहे की देऊवरनं जी तुकाराम महाराजांची पालखी निघते त्याचं एक आपल्या इकडे प्रस्थान आहे, आणि दुसरी आळंदीहून जी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघते त्याचं पण आपल्या इथून प्रस्थान आहे. आणि आता आम्ही चाललोय मस्तपैकी आवरून त्या पालखीचे दर्शन करायला. तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया. फुल्ली वेटिंग चल रही पालकी की. अभी पालकी आएगी उसके बाद दर्शन करेंगे. क्या लगता गणेश सर? गर्दी दाखव. काय बघतो? काय बघत आहे? कसलं भारी स्वर्ग आहे का ना? फायनली पहिल्या बार पालखीचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललोय दुसऱ्या पालखीकडं. तुम्ही बघितलं असेल भरपूर गर्दी होती. वारकरी संप्रदाय एवढा मोठा आहे ना, लय गर्दी होती. आता चलो पालखी नंबर 2. कसं आहे माहिती आहे का, त्याची स्लिम बॉडी आहे ना, त्यामुळे तो कुठनं पण घुसतो. त्याला गर्दीचं काही टेन्शनच नसतं. हा फक्त गर्दीत अडकतो. ह्याचा मोठा आहे ना, अंगाचे अवयव असे एक एक आहे का नाही अवघड. काय वाटतं तुला कशाबद्दल? दुसरी पालखी भेटेल का ना? What about you talking, bro? I don't talk about you. यांची इंग्लिश कशी Guys बघा, फक्त समजून घ्या, नाही समजलं तर आमची समजून इंग्लिश घ्या. एवढी समजणार नाही तुम्हाला, कारण का आम्ही अशी बोलतो की ती समोरच्याला नाही कळली पाहिजे. आमच्या आम्हाला कळती भावना पोहोचायचं तुम्हाला फक्त. तुम्हाला समजली तर समजली, नाही समजली तर सोडून द्या. काही एवढं काय महत्वाचं नाही. अण्णा बघितला काय. तर काही आता आपण जाणार आहे तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घ्यायला, आणि आपण आता जाणार आहे. तुम्हाला ती पण ब्लॉग असो किंवा नसो, गाई तुम्ही बघू शकता माझे केस लय भारी सेट झालेले गाई. पण ही हवा नावाची जी एक अदृश्य गोष्ट असते, रात्रभर भिजत घातलेला मार्क भिज का. तर गाईज आजपासून हा ब्लॉग बंद होणार आहे, कारण का चॅनलचा ओनर जो आहे तो पाहुणार आहे आता. तो स्वर्गात जाणार आहे आता. तो चॅनलचा ओनर जो आहे तो, कारण का त्याने आता मला काहीतरी बोललेलं आहे. आता उचलला आता बघा तुम्ही फक्त कॅमेरा पकड. अंगाची मस्ती नाही करायची, तोंडाने बोलायचं. भांडण कधी तोंडाने चावतो त्याला.
नुसती गर्दी. आडझोड फिरणं चाललेलं आहे आमचं, आडझोड. तर काय आपण आता तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे माऊली. तर पालखी अजून आलेली नाहीये काय तर काय तुम्हाला आवाज येत नसेल माझा कारण काय तू खूप कालवाय काय खूप कालवाय काय तिथं. पण आपण तुम्हाला दर्शन करून देणार 100%. कारण काही ब्लॉग आपलं चॅनल कसं आहे माहिती आहे ना तुम्हाला, अख्ख्या गर्दीत घुसून आपण व्हिडिओ प्रॉपर काढणार. आम्ही याच्या खांद्यावर बसणार लय निवड. किरकिरी माझ्या खांद्यावर बसून हा मग काय शॉर्ट पाहिजे ना पब्लिकला. आणि मागाशी गाईल मला चिडवलेलं आहे. त्याला आता मी खांद्यावर घेणार आहे. आता आम्ही ब्रिज दाखवताना ब्रिजवर पण त्याला म्हणणार मी तुला पालखी दाखवतो. 5 मिनिटापूर्वी ना गणेश मला इथनं धमकी देत होता की मी पुलावरनं खाली उडी मारणार आहे. काय नाही काय एवढ्या लोकांनी मारणार नाही काय. अजून मिलियन टच करायचं काय आपल्याला व्हायला लागलं ते आहे. मिलियन एका कागदावर मिलियन लिहायचं आणि टच करून परत यायचं. काय असे फालतू लोक चालू असते. फालतू नाही, ऑस्करला जातात आपले जोक, ऑस्करला जातात. फालतू काय गाईच काय गाईच काय गाईच. थांब ना जनहित में जारी भाई. यासे हे जेनझी हे असे यांना काय करणार, गावठी पोरांचा नाद काय असतो. हे Gen Z. काय मी स्वतः एक गावठी आहे. आपण गावाकडचा माणूस आहे. ही शहरात जन्मलेली आहे. ते मुंबई हे गाव नाहीये गाई, पहिल्यापासूनच गाव नाहीये. ते बनवण्यातच आलेलं शहर म्हणून इथं मला अरे अरे नाही, चावीवरची भावली हिला चावी केली की बोलायला लागते. ती कशी वाजवायला लागते तशी बोलायला लागते. जाऊ दे, लागू नका. एवढा लांब आलोय आम्ही पुलावर चालत. पालखीची वाट बघणं चाललंय. सगळा घामाघूम झालोय राव, बघू शकता. येस सर. हो येस सर. येऊ नाही, येऊ काय येऊ नाही तिथूनच आला आता. चांगले बोले येऊ, चांगल्या बोले कू. चांगला गायब झाला. आपलं चांगलं बघायचं का. चांगले कसं आहे चांगले चांगले बोले यो चांगल्याचा छोटा भाऊ, चांगल्याचा छोटा भाऊ आहे. काय तुम्हाला माहिती नसेल तर सांग. मेरी हो का, भाऊ मेरी आहे. एक टांग नकली है. मेरी एक टांग नकली है. मेरी एक टांग नकली है। मैं हॉकी का बहुत बड़ा खिलाड़ी था। एक दिन गलती से उदय भाई के लिए मेरे मुंह से गलत निकल गया तो मजनू भाई ने मेरी हॉकी स्टिक से मेरी टांग के टुकड़े टुकड़े कर डाले। लेकिन इंसान अच्छे हैं, मुझे फौरन हॉस्पिटल लेके गए। मेरी फक्त त्या गावाकडे राहिला नाही, इकडे आलाय. एवढाच फरक आहे, बाकी काय फरक नाही. गाईज थोडं आता पुण्य करू, आपल्या भाऊला थोडी मदत आपण आज करू. पाणी वाटणार हे कोणाच
फायनली 2 तासाच्या वेट नंतर आता तुकाराम महाराजांच्या दर्शनात आता फिरून झालंय आमचं. आता आम्ही जरा पेट पूजा करायला आलो. मी बी आहे, मी गेलो नाही आता सांगायचं गाईज मी इथंच आहे अजून. बॉडी कशी दाखव ना बे, ऐक नाही गाईस. हे असं जाऊ द्या, खाऊन भेटतो तुम्हाला. झालेला कार्यक्रम. फायनली दोन्ही पालख्यांचे दर्शन झालेले आहे आणि आम्ही आता मूर्तीपाशी आलेलो आहे. तुम्ही बघू शकता लय जमलोय. आम्ही जवळ ना 6 ते 7 किलोमीटर चालत आलोय. बरोबर, दर्शन झालं का नाही? चालत सोपं नाही तिकडे पालखीच्या वेळेस. तो पण देवे का भिजलेला आहे माझा काही वरडो घासा बसलाय माझा. थांबा, तुम्हाला थोडे व्ह्यू दाखवतो. व्ह्यू कसं वाटतंय? एक नंबर भाऊ, माझ मोडला आज. तेवढंच आता चालत गेलो, तेवढंच आता परत खाली जायचंय, उतरायचंय. जेवढं चढलंय तेवढं उतरायचंय. जाताना चालत नाही गेलेलो, पळत गेलो का तर आमच्या मागवती बैलांसाठी जागा करत अख्खा घाट पळत चढलोय आम्ही. लय मजा आली. जाताना चपली जायची. अशा मेमरीज बनवून ठेवायच्या आयुष्यात, जे आपल्याला पुढे जाऊन कामाला येतं. आयुष्य एकदा देव माणसासारखं झालं, जनावरासारखं नाही. एन्जॉय करायचा. बोला माऊली माऊली.